स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन अपडेट जी की आहे पोस्ट GDS मध्ये. तर मित्रांनो इंडिया पोस्ट GDS ची सेकंड मेरिट 2026 ची लिस्ट ही जारी झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राची दुसरी गुणवत्ता यादी कशी डाउनलोड करायची आणि यावेळेस कट ऑफ किती टक्क्यांनी खाली आला आहे. सोबतच ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना पुढे काय करायचं आहे आणि ज्यांची नाव या लिस्टमध्ये नाही त्यांच्यासाठी काय संधी आहेत. या व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला इंडिया पोस्ट गव्हर्नमेंट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. तर ही वेबसाईट ओपन झाल्यावरती तुम्हाला इथे दिसेलच की शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शेड्यूल 1 जानेवारी 2026 हे ऑप्शन आहे कोपऱ्यामध्ये. यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला महाराष्ट्र हा स्टेट निवडायचा आहे. तर यानंतर महाराष्ट्र यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसेलच की सप्लिमेंटरी लिस्ट सेकंड हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सेकंड मेरिट लिस्ट ही बघायला मिळते. तर आपण बघू शकता की सेकंड मेरिट लिस्ट ही आता ओपन झालेली आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा विषय की कट ऑफ किती आहे. तर मित्रांनो जिल्ह्यानुसार तुम्ही बघू शकता की जसं की अहिल्यानगर डिव्हिजन अहिल्यानगर डिव्हिजनसाठी कट ऑफ हा तुम्ही बघू शकता की किती लागलेला आहे आणि या प्रकारे आपलं नाव यामध्ये आहे की नाही ते कसं चेक करणार. तर तुम्ही इथं जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तर आपण आपला फॉर्म भरण्याच्या वेळेस जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तो इथे आपल्याला चेक करायचा आहे. आपण ज्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरलेला होता त्या डिव्हिजनमध्ये आपल्याला चेक करायचं आहे. तर मित्रांनो पहिल्या लिस्टमध्ये कट ऑफ खूप हाय गेलेला होता. 98 ते 100 टक्केपर्यंत गेलेला होता. पण दुसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला थोडी घट बघायला मिळते. ओपन जनरल साधारणपणे 94 ते 97च्या दरम्यान कट ऑफ आहे आणि तसं सांगायचं झालं तर ओबीसी ईडब्ल्यूएस इथे 92 ते 95 टक्क्यापर्यंत विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि SC STचा कट ऑफ हा अनेक विभागांत 88 ते 93 पर्यंत कट ऑफ खालील आलेला दिसतोय. आणि सोबतच मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपलं यामध्ये नाव आहे की नाही हे सगळं चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तर अशा प्रकारे हा सेकंड मेरिट लिस्टचा कट ऑफ लागलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं नाव या यादीत आलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन. पण तुमचं काय इथे संपत नाही. तुम्हाला 27 एप्रिल 2026 पूर्वी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे. तुम्हाला तुमच्या नावापुढे दिलेल्या डिव्हिजनल हेडकडे जावं लागेल. आता सोबत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे लिहून घ्यायची आहेत. जसं की 10वीचं ओरिजिनल मार्कशीट, सोबतच जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि 2 सेट झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड. आणि लक्षात ठेवा वेळेतच गेलात म्हणजे तुम्ही रद्द होऊ शकणार नाही. आता ज्यांचं नाव आलं नाही त्यांनी काय करावं. आता ज्या मित्रांचं नाव या लिस्टमध्ये नाही त्यांनी निराश होऊ नका. अजून थर्ड मेरिट लिस्ट आणि फोर्थ मेरिट लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे. अशाच प्रकारे एकूण 6 मेरिट लिस्ट लागत असतात. त्यामुळे आपण शेवटच्या क्षणापर्यंत वेट करायचा आहे. काही सांगता येत नाही की एकदमच आपलं शेवटच्या लिस्टमध्ये होऊन जाऊ शकतंय. आणि सोबतच जर तुम्ही 90%च्या वर असतील तर तिसऱ्या यादीत तुमची संधी नक्कीच आहे. तर ज्या विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट झाले नाहीत आणि ज्यांना 90%च्या वर मार्क्स आहेत तर ते येणाऱ्या लिस्टमध्ये 100% सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो ही होती GDS सेकंड मेरिट लिस्ट बद्दलची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला लिस्ट डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर आपल्या YouTube व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जेणेकरून मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नोकरीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र.